श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 9। आपण अगोदर सारांश सांगून नंतर मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत। अध्याय 9 सारांश। कुरवपुरामध्ये श्रीपादांनी एका धोब्याला कसा अनुग्रह दिला त्याची ही कथा आहे। श्रीपाद स्वामी नित्य नेमाप्रमाणे गंगेवरती स्नान संध्या करण्यासाठी त्रिकाळ जात असत। त्या गंगेच्या काठावर एक धोबी रोज कपडे धुवायला जात असे व गुरुमूर्तींना नित्य नमस्कार करीत असे। एक दिवस श्रीपाद धोब्याला म्हणाले, तू नित्य नियमाने निरपेक्ष बुद्धीने मला वंदन करतोस, तेव्हा तुझी ही भक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे। यापुढे तू काही नित्योपासना केलीस तर तुझी संसाराची चिंता दूर होईल। त्याप्रमाणे तो नित्यसेवा करण्यास आश्रमात जाऊ लागला। रोज आश्रमामध्ये झाडलोट करून सडास मार्जन करू लागला। तसेच पडेल ते काम सेवाभावाने करू लागला। एकदा वसंत ऋतूतील वैशाख महिन्यात त्या नदीतून एका नावेमध्ये बसून म्लेच्छ राजा आपल्या स्त्रियांसह नौका विहार करताना त्याला दिसला। त्या सर्वांनी उत्तम आभूषणे वस्त्रे परिधान केली होती व त्याचे सर्व सैन्य नदी तीरावर थांबले होते। राजाचे सर्व ऐश्वर्य पाहून धोब्याला नवल वाटले। आपल्या नशिबी आलेले दारिद्र्य पाहून तो दुःखी झाला। राजाही पूर्वपुण्याई म्हणून त्याला हे सर्व वैभव प्राप्त झाले। आपल्यावर गुरुकृपा होऊन असे ऐश्वर्य मिळावे अशी मनात इच्छा निर्माण झाली। श्रीपाद स्वामींनी त्यांच्या मनातील इच्छा ओळखली। गुरूंनी त्याला जवळ बोलावून घेतले व कसली चिंता करतोस असे विचारले। राजाचे ऐश्वर्य पाहून माझ्या मनात असे सुख मिळावे अशी इच्छा निर्माण झाली व आपली सेवा करीत असताना मन विचलित झाले, तरी मला क्षमा करावी। तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणाले, जन्मापासून तू खूप कष्ट हाल अपेष्टा सहन करीत आहेस। तुझ्या मनातील तमोगुणामुळे तुला राज्यपद भोगावेसे वाटते। सर्व इंद्रियांचे शमन केल्याशिवाय मन निर्मळ राहत नाही आणि उपासनेमध्ये वितुष्ट निर्माण होते। तेव्हा तुला राजभोग मिळावा असा मी तुला आशीर्वाद देतो। स्वामींचे वचन ऐकून धोबी हात जोडून स्वामींना म्हणाला, हे कृपा सागरा, मी राजभोग घेताना तुमच्या चरणांना अंतरेन, तेव्हा आपले दर्शन पुन्हा मला केव्हा प्राप्त होईल ते कृपया मला सांगावे। तेव्हा गुरु त्याला म्हणाले, वैदूर, नगरात माझे काही कारणाने येणे होईल। पुढील जन्मी तुझा अंतकाल येईल, तेव्हा मी नरसिंह सरस्वती अवतारात तुला दर्शन देईन। श्री गुरु कुरवपुरात राहून नंतर अदृश्य झाले, कारण त्यांना पुन्हा अवतार घ्यायचा होता। श्री स्वामी समर्थ। आपण मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत। श्री गुरुचरित्र अध्याय 9। श्री गणेशाय नमः। ऐकोनी सिद्धाचे वचन, नामधारक करी नमन, विनवितीचे कर जोडून, भक्तिभावे करोनिया। श्रीपाद कुरवपुरी असता, पुढे वर्तली कैसी कथा, विस्तारुनी सांगता, कृपामूर्ती दातारा। सिद्धमणी नामधारका, पुढे झाले अति कौतुका, तया ग्रामी रजक एका, सेवक झाला श्री गुरूंचा। नित्य श्रीपाद गंगेसी येती, विधीपूर्वक स्नान करती, लौकिक व्यवहार संपादिता ती, त्रैमूर्ती आपण। ऐसे एक दिवशी श्रीपाद येती स्नानासी, गंगा वाही दाही दिशी, मध्य असती आपण देखा। तया गंगाटकात रजकसे वस्त्रे धूत, नित्य येऊनी असे नमित, श्रीपाद गुरुमूर्तीसी नित्य त्रिकाळ येऊनिया, दंड प्रमाण करोनिया, नमन करी अति विनया, मनोवाक्य कर्म। श्रीपाद म्हणती रजकासी, कार्य नित्य कष्टतोसी, तुष्टलो मी तुझे भक्तीसी, सुखे राज्य करी म्हणत ती। एकता श्री गुरुचे वचन, गाठी पालवी बांधी शकून, विनवितीसे कर जोडून, सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती, रजक सांडी संसार चित्ता, सेवक झाला एक चित्ता, दुरुणी करी दंडवता, मठा गेलिया येण्याची परी। ऐसे बहुत दिवसावरी, तो रजक सेवा करी, अंगण जाडी प्रोक्षी वारी, नित्य नेम येणे विधी। सता एक दिवशी देखा, वसंत ऋतू वैशाखा, क्रीडा करीत नदी टका, आला राजा मेच्छेक, स्त्रिया सहित नावे तापण, अलंकृत भरण, क्रीडा करीत गंगेमधून, येता त्याने देखिला। सर्व दळ दोन्ही थडी, अमित सती हत्ती गोडी, मिरविता ती रत्नकोडी,
अलंकृत सेवकजन. ऐसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत. नाना वाद्य असे गर्जत सवेती तडियेसी. रजकोता नमस्कारित शब्दे झाला सृषित. असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा. विस्मय करिया ती मानसी जन्मोनिया संसारासी. न देखिले सौख्यासी पशु समान देहा पुला. धन्य राजयांचे जिने ऐसे सौख्य भोगणे. स्त्रिया वस्त्रे आणि भूषणे कैसा भक्त ईश्वराचा. कैसे यांचे आर्जव पळले कवण देव आराधले. कैसे श्री गुरु असती भेटले मग पावला ऐशी दशा. ऐसे मणी चिंतित करीतसे दंडवत. श्रीपादराय कृपावंत ओळखिली त्यांची मनवासना. रजकमणे स्वामियासी देखिले दृष्टीने रायासी. संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरूंचा. तपे आराधुनी देवासी पावला ऐशा अवस्थेसी. म्हणून चिंतितो मानसी कृपामृती दातारा. ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियासी. साड नाही या भोगासी चरणी तुझे मज सौख्य. श्रीपादमणी रजकासी जन्मादारभ्य कशलासी. वाचा असे भोगावासी राज्यभोग तमवृत्ती. निभवाई इंद्रिये सकळ नांतरी मोक्ष नवे निर्मळ. बाधाकृती पुढे केवळ जन्मांतरी पर्येसा. दृष्टभाव या इंद्रयासी तवा जन्मावे म्लेच्छोंशी. आवडी झाली तुझे मानसी राज्यभोगी जाय त्वरित. ऐकोणी स्वामीचे वचन विनवी रजक कर जोडून. कृपासागर तू गुरुराज पूर्ण उपेक्षू नको म्हणतसे. अंतरीतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन. तुझा अनुग्रह से कारण ज्ञान दायवे दातारा. श्री गुरु म्हणती तयासी वेदुरा नगरी जन्म घेसी. भेटी देऊ अंतकाळासी कारण असे आम्हायने. भेटी होताची आम्हासी ज्ञान होईल तुझे मानसी. न करी चिंता बरवसी आम्हायने घडेल अनेक कार्यकारणीसी. अवतार हो पर्येसी वेश धरुणी संन्यासी. नाम नरसिंह सरस्वती ऐसे तयास बोंधुनी. निरोप देती जाई म्हणून रजक लागला ते चरणी. नमन करीतसे तया वेळी देखोणी श्री गुरु कृपामृती. रजकाशी जवळी पाचारिती इह भोगिती किंवा पुढती. राज्यभोग मज सांग रजक विनविती श्रीपादासी. झालो आपण परवयासी भोगभोगीन बाळभ्यासी. यवन गोड राजभोग ऐकोणी रजकाचे वचन. निरोप देती श्रीपादा आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती. निरोप देताची ते वेळी त्याजिला प्राण तत्काळी. जन्म झाला मच्छदे कुळी वेदुरा नगरी प्रख्यात. ऐसे रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता. सिद्धमणी नामधारका ताता चरित्र झाले पुढे अनिक. हितुके झाली अवसरी श्रीपादराव क्रोपुरी. असता महिमा परंपारी प्रख्यात झाली पर्यैसा. महिमा सांगता श्री गुरूंचे शक्ती आमोचे सेवाचे. नवल नवे अमृत दृष्टीचे स्थान महिमा ईसासे. स्थान महिमेचा विस्तार सांगेन एकमणे एकाग्र. प्रख्यात असे क्रोपुर मनोकामना पर्वती ते. ऐसे किती दिवसावरी श्रीपाद होते क्रोपुरी. कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होती तेथेची. अश्विन वंद्य द्वादशी नक्षत्र मुगुराज परेसी. श्रीपाद बसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत. लौकिक दिसती अदृश्यापण गुरवपुरती असती जाण. श्रीपादराव निर्धारी जाण त्रयमूर्तीचा अवतार. जे जन असती भक्त केवळ त्यासी दिसती निर्मळ. गुरवपुर क्षेत्र पूर्व असे प्रख्यात भूमंडळी. इति श्री गुरुचरित्रामृत परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे रजकवर प्रधानम तथा श्रीपाद निजानंदगमनम नामोनवध्यायम्. श्री गुरुदेव दत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 44. अध्याय 10. सारांश. काश्यप गोत्राचा एक वल्लभेश नावाचा सुशील व सदाचरणी ब्राह्मण होता. तो व्यापार करून अर्थार्जन करीत असे. दरवर्षी तो कुरवपुराला यात्रेनिमित्त श्रीपाद स्वामीच्या दर्शनासाठी नित्य नियमाने जात असे. त्याने एकदा श्रीपाद चरणी नवस केला की मला व्यापारामध्ये बरकत येऊन अधिक धनलाभ झाला तर मी यात्रेनिमित्त कुरवपुरास येईन.
तेव्हा सहस्त्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घालीन. अशा प्रकारे श्रीपादचरणी संकल्प करून त्याच्या चरणी नतमस्तक होऊन परत आपल्या गावी निघून गेला. व्यापारासाठी ज्या ज्या ठिकाणी तो गेला तिथे त्याने सचोटीने व्यापार करून खूप धन संपत्ती मिळवली. यात्रेला निघण्याआधी त्याला आपण केलेल्या संकल्पनाची आठवण झाली. त्याचप्रमाणे भरपूर धन घेऊन व मदतीला काही नोकर घेऊन तो निघाला. त्या नोकरांनी त्याचा विश्वास संपादन केला. आपापसात संगनमत करून वाटेत एक जंगलामध्ये रात्री मुक्कामाला थांबले असता त्यांनी त्या ब्राह्मणाचा शिरच्छेद केला व त्याच्या जवळील सर्व धनसंपत्ती घेऊन ते जाऊ लागले. इतक्यात कुरोपूर निवासी श्रीपाद स्वामी एका जटाधारी साधूच्या वेशात हातात त्रिशूळ व खडक घेऊन प्रकट झाले व त्यांनी त्या चोरांना मारण्यास सुरुवात केली. त्यातील एका नोकरास ब्राह्मणाचा वध झाल्याचे पाहून खूप वाईट वाटले. तो काकुळतीला येऊन त्या साधू पुरुषाच्या पाया पडून त्याची विनवणी करू लागला. जरी मी ह्या नोकराबरोबर होतो तरी माझा या ब्राह्मणाला मारण्याचा कटात सामील होण्याचा हेतू नव्हता. तरी कृपया आपण मला मारू नये अशी मी आपणास विनंती करतो. स्वामींनी त्या नोकराला जीवनदान दिले व त्या ब्राह्मणाच्या अंगावर विभूती प्रोक्षण करून त्याला पुन्हा जिवंत केले. तसेच तो ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत त्याचे व त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्यास त्या नोकरास सांगून ते अदृश्य झाले. हा सर्व प्रसंग पाहून तो नोकर विस्मयचकित झाला व ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत तिथे बसून राहिला. थोड्या वेळाने सूर्योदय झाला. तेव्हा त्याने ब्राह्मणास हलवून त्याच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणले. ब्राह्मणाला ते नोकर मेलेले पाहून अचंबा वाटला. त्याच्या जवळ बसलेल्या नोकराने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. सर्व धन संपत्ती त्याने ब्राह्मणाच्या स्वाधीन केली. ब्राह्मण त्या नोकराबरोबर कुरोपुरास आला. तेथे श्रीपाद स्वामीच्या पादुकांचे यथासांग पूजन केले. केवळ श्रीपाद स्वामींच्या आशीर्वादामुळे आपण या संकटातून वाचलो व आपला पुनर्जन्म झाला याची खात्री पटली. नोकराच्या मदतीने त्याने सहस्त्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घालून आपण संकल्प पूर्ण केला. त्या नोकरास थोडे धन बक्षीस देऊन त्यांचे बरोबर तो आपल्या गावी परत आला. आपण आता मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 10. श्री गणेशाय नमः. 19 सिद्धाचे वचन. नामधारक विनवी जाण. कुरोपुरीचे मेमान केवी झाले म्हणतसे. म्हणती श्रीपाद नाही गेले. अनेक अवतार झाले विस्तार करून या सगळे निरूपवावे म्हणतसे. सिद्ध सांगे नामधारकासी. श्री गुरु महिमा काही पुससी. अनंत रूपे होती परेसी. विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्य कारणासी. अवतार झाला प्रेयसी. राहिला आपण गुप्तवेशी. तया कुरव क्षेत्रात त्रयमूर्तीचा अवतार. त्याचा कवणा नकळे पार. निधान तीर्थे कुरोपुर वसे तेथे गुरुमूर्ती. सांगेन दृष्टांत तुझ एक वर्तले सहज. काश्यप गोत्री होता द्विज नामतया वल्लभशे. सुशील द्विज चारवंत उदिम मार्गे उदर भरित. प्रति संवत्सरी यात्रेसी येत तया श्रीपाद क्षेत्रासी. असता पडे वर्तमानी उदिमा निघाला तो धनी. नवस केला आपले मणी संतर्पावे ब्राह्मणासी. उदिमा लिया फळासी यात्रेसी येईल तुम्हापाशी. सहस्र संख्या ब्राह्मणासी इच्छा भोजन देईन म्हणे. जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावे निका. शतगुणी झाला नाला बाधिका. परमानंदे प्रवर्तला लय लावणी श्रीपादचरणी. यात्रेसी निघाला तत्क्षणी. करावया ब्राह्मण संतर्पणी. द्रव्य घेतले समागमे. द्रव्य घेऊनी द्विजवर निघता देखती तस्कर. कटपरूप होणी संगती कर. तेही तस्कर निघाले 2-3 दिवसावरी. तस्कर आले संगीतकारी. एक दिवशी मार्गी रात्री जात होते मार्गस्थ. संधी साधून मार्गीसी तस्करी मारले द्विजासी. शिरछेदुनी परेसी द्रव्य घेतले सकळिक. भक्तजनाचा कैवारी श्रीपादराव कुरोपुरी. पावला त्वरित वेशधारी जटामंडित बसमांगी. त्रिशूळ खडग एरे हाती. उभा ठेला तस्करा पुढती. मतिती झाला तस्करा सुत्वरिती. त्रिशूळे करुणी तै वेळी समस्त तस्कारेसी मारिता. तस्कर एक विनविता
कृपाळू वा जगन्नाथा निरपराधी आपण असे नेने यात वंदविल म्हणून आलो आपण संगी होऊन तू सर्वोत्तमा जानसी कुण विश्वाची मणीची वासना ऐकुणी तस्कराची विनंती श्रीपाद त्या ते बोलविती हाते देऊन या विभूती प्रोक्षी म्हणती विप्रावरी मान लावणी तया वेळी मंत्रोणी लाविती विभूती गळा सजीव झाला तत्काळा एक वसा एक चित्ते तुके वर्तता परेसी उदय झाला दिनकरासी श्रीपाद झाले अदृश्यसी राहिले तस्कर विप्राजवळी विप्रपसे तस्करासी म्हणे तू कामा ते धरलीसी कवणे वदिले या मनुष्यासी म्हणून पुसे तया वेळी तस्कर सांगे दुजासी झाले अभिनव परेसी आला होता एक तापसी वदिले त्या ते त्रिशूळे माते राखले तुझ निमित्त धरुणी वेसविले अतिप्रीत विभूती मंत्रोणी तू ते लावित सजीव केला तुझा देह उभा होता ताजवळी अदृश्य झाला तत्काळी न कळे कवण मुनी बळी तुझा प्राण राखिला होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होता जटावारी तू भक्त होती योशील निर्धारी म्हणून आला ठाकोनिया ऐकुणी तस्कराचे वचन विश्वास आला तो ब्राह्मण तस्कराजवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेसी करोपुरा नाना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्त्रचारी अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपाद गुरुपादुकांची ऐसे अनेक भक्तजन सेवा करती श्रीपाद स्थान कुरोपुर प्रख्यात जान अपार महिमा परीसा सिद्ध मने नामधारकासी संशय न धरी तू मानसी श्रीपाद आहे ती कुरुपुरासी अदृश्य रूप होनिया पुढे अवतार असे होणे गुप्त ससी याच गुणे अनंत रूप नारायण परिपूर्ण असे सर्वाठाई श्री श्रीपाद वल्लभ मूर्ती लौकिकी एक परमार्थी झाला अवतार पुढे ख्याती श्री नरसिंह सरस्वती इति श्री गुरुचरित्रामृत परम कथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वतुपाख्याने सिद्धनामकधारक संवादे पुरक्षेत्र महिमावर्णम नामदशोऽध्यायम् श्री गुरुदेव दत्तात्रेयमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 32 श्री गुरुचरित्र अध्याय 11 सारांश पूर्वी कुरोपूर येथे जी विप्र स्त्री शनी प्रदोष समयी शिवपूजा करीत असे व श्रीपादांची पूजा करीत असे तो कथाभाग अध्याय 8 मध्ये आहे. त्या विप्र स्त्रीचा कालांतराने मृत्यू झाला. पुढे जन्मात ती कारंज गावाला वाजशनीय शाखेच्या ब्राह्मणकुळात जन्माला आली. तिच्या जातकाप्रमाणे तिचे नाव तिच्या माता पित्यांनी अंबा भवानी असे ठेवले. ती आपल्या माता पित्यांच्या प्रेमळ सहवासात वाढत होती. पुढे ती उपवर झाल्यावर त्यांनी तिचा विवाह त्याच गावातील माधव नावाचा एक सतशील शिवभक्त ब्राह्मणाबरोबर लावून दिले. अंबा भवानी आपल्या सासरी आनंदाने व सुखाने नांदत होती. पूर्वजन्मीच्या वासनेप्रमाणे तिला ईश्वर पूजनाची खूप आवड होती. प्रदोषमयी ती पतीसह मनोभावे शिवपूजा करीत असे. वयाच्या 16व्या वर्षी ती गरोदर राहिली. तिला उत्तम डोहाळे लागले. ती ब्रह्मज्ञान बोलत असे. ईश्वर चिंतनात सुदोदित मन गुंतवीत असे. 9 महिने पूर्ण झाल्यावर तिला मुलगा झाला. जन्मताच बालकाने ओंकाराचा उच्चार केला. ज्योतिषी लोकांनी ग्रहयोग पाहून त्याचे भविष्य सांगितले. हा मुलगा मोठा योगी पुरुष होणार आहे. त्याच्या मार्गात कोणतेही अडथळे आणू नका. सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे होऊ द्या. याच्या केवळ दर्शनाने पतित लोक पावन होतील. ही वार्ता गावातील सर्व लोकांना समजली व त्याला पाहण्यासाठी सर्वजण येऊ लागले. मुलगा 10 दिवसाचा झाल्यावर माधवाने त्याचे नामकरण केले. त्याचे पाळण्यातले नाव शालग्राम देव असे ठेवले व नक्षत्र नाव नरहरी असे ठेवण्यात आले. पती पत्नी प्रेमाने त्या मुलाचे संगोपन करीत होती. एक दिवशी अंबा भवानी आपल्या पतीला म्हणाली, माझे दूध मुलाला पुरेसे पडत नाही, तरी बालकाला दूध पाजण्यासाठी एखादी दाई पाहावी किंवा एखादी म्हैस मिळत असेल तर आणावी. ते 1 तास बालकाने आईच्या स्तनाला आपला उजव्या हाताने स्पर्श केला. त्याचबरोबर दुधाच्या धारा वाहू लागल्या. पुढे अंबा भवानी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा तिच्या लक्षात आले की हा ओंकाराशिवाय काहीच बोलत नाही. म्हणून ज्योतिषाला व वैद्याला बोलवले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रयत्न केले, पण काही उपयोग नाही झाला.
मुलाच्या समक्ष आई नशिबाला दोष देऊ लागली. तेव्हा मुलाने खुणेने माझी मुंज करासे, मग मी बोलेल असे सुचवले. तेव्हा माधवाने चांगला मुहूर्त पाहून मोठ्या थाटाने नरहरीची मुंज केली. भिक्षावळीच्या वेळी आईने त्याला भिक्षा माग असे सांगितले. भिक्षा वाढली त्यावेळी नरहरी 4ही वेदांचे पारंभ म्हणून दाखवले. लोकांना आश्चर्य वाटले. मुलाने मी ब्रह्मचारी राहून वेदाभ्यास करणार आहे, तरी तू मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे असे आईला सांगितले. हे ऐकून अंबा भवानीला खूप वाईट वाटले. आपला मुलगा मोठा झाल्यावर आपला आधार बनून आपली सेवा करेल असे कोणत्याही आईला वाटणारच. हे तिने मुलाजवळ बोलावून दाखवले. तेव्हा नरहरी म्हणाला, आई तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला आणखीन 4 मुलगे होतील, ते तुझी सेवा करतील, परंतु त्या माऊलीचे समाधान होईना. म्हणून नरहरीने आईच्या मस्तकावर हात ठेवला. त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. आपला मुलगा नरहरी हाच आपल्याला मिळालेल्या आशीर्वादाप्रमाणे श्रीपाद वल्लभ आहे असे स्पष्ट दिसले. तिचे आनंदाने हृदय भरून आले आणि न कळत तिचे हात जोडून गेले. तेव्हा बाल नरहरी तिला म्हणाला, आई मी सांगतो ते ऐक. त्याची गुप्तता कुठेही वाच्यता करू नको. आम्ही यती संन्यासी आहोत, संसारापासून अलिप्त आहोत. मी सर्व तीर्थस्थानात संचार करणार आहे, तरी मला अडवू नकोस. तेव्हा अंबा भवानी नरहरीला म्हणाली, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बालकाश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व शेवटी संन्याश्रम स्वीकारावा असे आहे. आईचे वचन ऐकून त्यांनी तिला तत्वज्ञान सांगितले. आपण आता मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 11. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे अवतार झाले कैसी, विस्तारुणी आम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती. सिद्ध म्हणे एकवसा, अवतार झाला श्रीपाद कैसा, पूर्वी वृत्तांत ऐकला ऐसा. कथा सांगितली विप्र स्त्रियेची, शनी प्रदोषी सर्वेश्वरासी, पूजित होती गुरुपदेशी. देह वासना सतातेसी, पंचत्व पावले तयवेळी, झाला जन्म पुढे तिसी, कारंजनगर उत्तर देशी. वाजसनेसी साकेशी, विप्रकुळे जन्मली, जातक व्रतले तेसी, नामांबा भवानीसी. आरोपिते स्नेहेसी, माता पिता प्रेयसा, वृद्धता माता पिता गृही, वाढली कन्या ती स्नेही. विवाह कृती महोत्साही, देती विप्रासे तोची ग्रामी. शिवव्रती असे तो ब्राह्मण, नामतया माधव जाण, त्यासी दिदली कन्यादान. अतिप्रिते करुणिया, तया माधव विप्रागरी. शुभाचार्य होती नारी, वासना तिचे पूर्वापरे. ईश्वर पूजा कृतसे, पूजा करी ईश्वरासी. दंपती उभय वर्ग एकमानसी, प्रदोष पूजा अतिहर्षी. करती भक्तिपूर सर, मंदवारी त्रयोदशीची. पूजा करती अतिविशेषी, संवत्सरे झाली षोडशी. अंतपत्नी झाली एका, मास तृतीय पंचमेशी. उत्साह करती अनेक हर्षी, उत्तम डोवाळे होते तेसी. ब्रह्मज्ञान बोलतसे, ऐसे क्रमिता नवमासी. प्रसूत झाली शुभ दिवशी, पुत्र झाला म्हणून हर्षी. निर्भर होती माता पिता, जन्म होता चितो बाळक. ओंकार शब्द म्हणतसे अवलौकिक, पाहुणी झाले तटस्थ लोक. अभिनव म्हणून ते वेळी, जातक कर्म करीतो ब्राह्मण. विप्रासी देत दक्षिणादान, ज्योतिषी सांगती सुलक्षण. लग्न सत्वर पाहुणिया, सांगती ज्योतिषाची त्या दिवशी. मुहूर्त बर्वा सेविशेषी, कुमार होईल कारुण्य ऋषी. गुरु होई सकळिका, यांचा अनुग्रह होईल ज्याशी. तो वंद्य होईल विश्वासी, यांचे वाक्य होईल प्रमाणिसी. चिंतामणी यांचे चरण, अष्टही सिद्धी यांचे दारी. ओळंगतील निरंतरी, नवनिधी यांचे घरी. राहती एक द्विजोत्तमा, न होती यासी गृहिणी सुत. पूज्य होईल त्रिभुवनात, यांचे दर्शन मात्रे पतित. पुनित होतील परेसा, होईल अवतार पुरुषी. आम्हा दिसते बरवसी, संदेह न धरावा मानसी. म्हणून करीती नमस्कार, सांगून गेले ब्राह्मण. माता पिता आनंदगण, दृष्टी गेलं म्हणून निंबोलन ओळीती. वार्ता फाकली नगरात, अभिनव देखिले म्हणत. उपजता बाळ ओंकार जपत, आश्चर्य म्हणती सकळ जन. नगर लोक इष्टमित्र, पावया येती विचित्र. दृष्टी लागेन म्हणून मात्र, माता न दाखवी कवणासी. माया मोह जनक जननी, बाळाची दृष्टी लागेल म्हणून. अंकाराला विती मंत्रोणी, रक्षा बांधिते कृष्णसुते. परमात्मा उतरे, दृष्टी केवी संचारे. लौकिक धर्म चमत्कारे, माता पिता संरक्षती.
वर्तता येणे परी दिवसा 10 झाली आवरी नामकरण संस्कारी ठेविता झाला जनक द्विजोत्तम शालग्रामदेव म्हणत जन्मनाव झाले प्रख्यात नाम नरहरी से म्हणत उच्चार केला धर्मकर्मे ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करी प्रीती करी माता म्हणतसे एरी न परेशिर बाळकासी पतीसी म्हणे ते वेळा स्तनी दूध थोडे बाळा एखादी मिळवा का अबला स्तन पान द्यावया अथवा अनाजायक आपुले स्तने न शमी भूक ऐकोणी हसे बाळक स्पर्श करीत नासी सव्य करे तनी स्पर्श होताची करा 32 दारा वाही चिर वस्त्र भिजवणी विचित्र वाहू लागे भूमीवरी विस्मय करती जनकजननी प्रकट न करती गोप्य गुणी नमन करती बाळकाचरणी माता होय खेळविती बाळण्या घालुनी बाळकासी पर्यद गाय ती हर्षी न राहे बाळक पाळणीसी सदा खेळे महिवरी व्रता बाळ येणे परी माता पिता नमस्कारी व्रतता झाला संवत्सरी न बोले बाळ कवणासवे माता बोलवे कुमारासी बोल शब्द ओंकारेसी चिंता करतसे मानसी मुके होईल म्हणूनी पुसती जाण ज्योतिषासी बोलो नये गायासी उपाय असेल याच विशेषी म्हणून पुसे वेळोवेळी सांगती जाण ज्योतिषी आराधावे कुळदेवतासी अकरवारी अश्वत पर्णीसी अन्न घालावे 3 वेळा एक म्हणती होईल मुके यासी शिकवावे बरव्या विवेके बाळ बोल बोलू निशिके म्हणून सांगते विनोदे हसोणी ओंकार उच्चारी बाळ आणि कणेने बोल केवळ विस्मय करिता ती लोक सकळ ओंकार शब्द ऐकुनिया एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान से भले श्रवणी एकता बोल सकळ जाणून बोले कवण्या गुणे काही केली या न बोले सुता चिंता करीती माता पिता पुत्रासी झाली वर्ष 7 मुका झाला देवयोगे 7वे वर्ष कुमारासी योग्य झाला मुंजीशी पुसता ती समस्त ब्राह्मणासी केवी करावे म्हणोनिया विप्रमणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयना वेगळा अष्टवर्षे होणे माता पिता चिंता करीती उपदेशांचे कवणी रीती मुका असे कानिच्छिती कैसे देव झाले आम्हा कैसे देव आपुले ईश्वर गोरिया दिले त्रयोदशी शिवाशी पुजले वाया झाले म्हणतसे ऐसे नाना परी देखा जननी म्हणे महादुःख जवळ येऊनी बाळक सुभुंकित मातेसी घरात जाऊनी त्या वेळा घेऊन आला लोखंड सबळा हाती धरितांची निर्मळा झाले सुवर्ण 52 कशी आणोनी देतसे मातेसी विस्मय करी बहुवसी बोलावून आपतीसी दाविती झाली ते वेळी गोप्य करती ते वेळा मंदिरात नेले तया बाळा पाहती त्यांची बाळ लीला आणि कलोह हाती देती अमृतदृष्टी पाहत स्वामी समृद्धी झाली सर्व हेमी विश्वास धरिते मनोधर्मी होईल पुरुष कारणिक मग पुत्रा ते अलुंगणी विनविता ती जनक जननी तू तारका शिरोमणी कारणिक पुरुष कुळदीपका तुझे सर्वस्व लादले बोलता मी नाही केले अज्ञान मायेने वेष्टले मुके से म्हणू तुझं नामुचे मनीची वासना तुवा पूर्वावी नंदना तुझे बोबडे बोला आपण ऐकावे पुत्र राया हास्य वदन ते वेळा युद्ध पवित दावी गळा कंठी दाखवी मोज मेखळा म्हणून दाखवी मातेसी संज्ञा करुणी मातेसी धावी बाळ संतोषी मोजी बांधिताची आपणासी येईल म्हणे बोल सकळ माता पिता संतोषती विज्ञान ज्योतिषी पाचारती वृत्तबंध मुहूर्त पाहते सर्व येथे करीते झाले केली आई ती बहुतापरी रत्नखचित अलंकारी माया मोहे प्रीती करे समारंभ करिता ती चतुर्वेदी ब्राह्मण येती शाखा प्रत्वे वेद पडते इष्ट सोयरे दाय जगाती समस्त आले तया भुवना नाना परीचे शृंगार उभारिले मंडपापार आनंद करीते दिज्वर अपार द्रव्य वेचतसे नगर लोक विस्मय करती मुखे पुत्रासी उडी आयती युजा लागली असे भ्रांती वृता करीतो द्रव्य आपले युधके वेजुनी पुत्रासी व्रतबंध करील प्रेयसी गायत्री केवी उपदेशी करील आचार कवणे परी एक म्हणती हो का भलते मिष्टांना मासी मिळते देकार देतील हिरण्य वस्त्रे चाड नाही त्यांच्या मंत्रा ऐसे नाना प्रिय लोक विचार करती अनेक माता पित्या अत्यंत सुख देवदेवक करिता ती चौल कर्म रे दिवशी भोजन चोल मणीसी
पुनरपि अभ्यंग करून हर्षी यज्ञपवित धारण केले. मंत्रपूर्वक यज्ञपवित धारण करीती समस्त सहभोजन करावया गृहांत घेऊन गेली माता. भोजन करिता माता सवे निरोप घेतो एका भावे. मोजी बंधन करावे म्हणून आला पित्याजवळी. गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देता प्रेसी. बाळ उच्चारी व्यक्त न बोले मंत्रोपदेश. गायत्री मंत्र कुमारासी होता. भिक्षा घेऊन आली माता. वस्त्रभूषणे रत्नखचिता देती झाली त्यावेळी. पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन दे नाती नारी. बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्म वर्ततसे. दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेदेश्वता. लोक समस्त तटस्था माता तुकती त्यावेळी. तिसरी भिक्षा देता माता सामदेव पडे आता. अग्रहाय ही गायन करिता तिन्ही वेद म्हणत असे. सभा समस्त विस्मय करी पिता हर्ष निर्भरी. मुखे बोले वेदचारी म्हणती होईल कारणिक. याते म्हणून येनर होईल देवांचा अवतार. म्हणून करीती नमस्कार जगद्गुरु म्हणून या. इतक्यावरी तो बाळक मातेसी म्हणतसे एक. तू उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून. नव्हेची बोल तुझे मिथ्या निर्धार झाला माझी अचिता. निरोप द्यावा अम्मा त्वरिता जाऊ तीर्थ आशरावया. अम्मा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी. वेदाभ्यास मनोहरी करणे असे परेसा. एकोणी पुत्राचे वचन दुःखे दाटले अति गहन. उदके भरली लोचनी आली मूर्छना तयावेळी. निर्जीव होऊन क्षणिक करती झाली महाशोक. पुत्र माझा तू रक्षक म्हणून केली आशा बहु. अमुते रक्षसी म्हणून होती आशा बहुमणी. न बोलसी अम्मा सवे याची गुणी. मुखे म्हणविसी आपणासी न ऐको कधी तुझे बोल. आता ऐकता संतोष होईल. ईश्वर पूजा झाली सफळ म्हणून विश्वास केला आम्ही. ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणे ती बाळिका. अलिंगुणी कुमारका कृपा बाकी ते वेळी. ऐकुणी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान. नको दुःख हो अंतकरण अम्मा कारणे माते असे. तुंते अनेक पुत्रचारी होतील माते निर्धारी. तुझे सेवा परोपरी करती म्हणू भावे. त्वा आराधिला शंकर जन्मांतारी पूर्वापार. म्हणून मस्तके ठेवितो कर. मग झाले जाती स्मरण पूर्वजन्मीचा वृत्तांत. स्मरण झाली विस्मित श्रीपाद वल्लभ ठेविते कर. मग झाले जाती स्मरण पूर्वजन्मीचा वृत्तांत. स्मरण झाले विस्मित श्रीपाद वल्लभ स्वरूपता. दिसते तो बाळक देखुनी माता ते वेळा. नमन केले चरण कमळा. श्रीपाद उठून अवलीला सांगते गोप्य उधारी. एक माते ज्ञानवंती हा बोल करी ओ गुप्ती. आम्ही संन्यासी असो येती अलिप्त असो संसारी. याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था. कारण असे पुढे बहुता म्हणून निरूप मागती. हिने परिजनेसी गुरुमूर्ती सांगे विनेसी. पुनरपि विनवी पुत्रासी एका श्रोते एक चित्ते. पुत्रासी विनवी ते वेळ माते सांडून तुम्ही जरी झालं. अनिक कधी न देखो बाळ केवी वाचो पुत्रराया. दाकुटपणी तुम्ही तापस धर्मी कवनाय हर्ष. धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी अचरावे. ब्रह्मचर्य वर्षभारा त्यावरी गृहस्थ धर्मभारा. मुख्य सेवान प्रस्थ तदनंतरा गणती पुण्य अपरंपार. मुख्य आश्रमासे गृहस्थ अचरता होयती समर्थ. मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ. धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचर्य मार्ग एका. पठन करावे वेदाधिका. विवाह होता गृहस्थनिका. पुत्राधिक लाधावे यदाधिक कर्म सांदोनिया. तदनंतर संन्यास करणे न्याया. हेने विद्या चोरोनिया. अग्राह्य संन्यास बाळपणी समस्त इंद्रिये संतुष्ट व्हावी. मणीची वासना पुरवावी. तदनंतर तपासी उदावे. संन्यास घेता मुख्यसे. एकोणी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान. एक नामधारक सुमने म्हणून सांगे सिद्धमुनी. गंगाधराचा नंदन विनवतीचे नमून. ते परिसा श्रोते जन श्री गुरुचरित्र विस्तार. पुढे वर्तले अपूर्व एका सिद्धनांगे नामधारका. महाराष्ट्र भाषे करून टीका सांगतसे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृत परम कथा कल्पद्रु श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरु नरहरी बाळचरित्र लीलावर्णम नामकोशोऽध्यायम्. श्री गुरुदेव दत्तात्रेय नमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 99.
व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ असे लिहा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक्यू.